आज आपण भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत। थापून आणि पुऱ्या या दोन्ही पद्धतीने आज मी तुम्हाला ते दाखवणार आहेत। तर चला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो लाल भोपळा स्वच्छ धुवून खिसून घेतला आहे, सालही काढून घेतले आहे। तो आता कढईमध्ये घालून घेतला आहे। तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता, कमी जास्त प्रमाणात। मी इथे अर्धा किलो गूळ वापरला आहे। आपल्याला भोपळा मीडियम फ्लेमवर एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड आणि जायफळ खिसून घेणार आहोत। मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेऊयात। भोपळा शिजल्यानंतर थोडंसं ड्राय होतोपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत। मोठ्या परातीमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। यामध्ये जेवढे मावेल तेवढे आपण गव्हाचे पीठ घालून घेणार आहोत, थोड्या थोड्या प्रमाणात, आणि चमच्यानेच गरम असल्यामुळे मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत। इथे तुम्ही तांदळाच्या पिठीचाही थोड्या प्रमाणात वापर करू शकता। पीठ गरम असल्याकारणाने मी इथे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करत आहे मळण्यासाठी। अशा पद्धतीने हे पीठ मळून घेणार आहे। याचा एकदम घट्ट गोळा आपल्याला मळायचा नाही। गोळा झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून घेऊयात। इथे मी मीडियम फ्लेमवर पॅन गरम करायला ठेवला आहे। अशा पद्धतीने स्वच्छ पांढऱ्या रुमालावरती एक छोटासा गोळा घेऊन मी हे घारगे थापून घेणार आहे। थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हाताचा वापर करून तुम्ही हे घारगे गोल पद्धतीत पातळ असे थापून घेऊ शकता। व्यवस्थितपणे घारगे थापून झाल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर जो तवा ठेवला होता त्याच्यावर घालून घेऊयात। अशा पद्धतीने एक 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊयात। 2 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर दोन्ही साईडने मीडियम फ्लेमवर छान पद्धतीने थोडेसे तेल लावून आपण हे भाजून घेणार आहोत। एकदम मऊ हे घारगे झालेले आहे। अशाच पद्धतीने आपण पुऱ्याही करून घेणार आहोत। हे बघा, पुऱ्या लाटून आपण त्या तेलामध्ये मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत। घारगे आणि पुऱ्या दोन्ही मऊ आणि खुसखुशीत झालेले आहेत। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच हे घारगे खूप आवडतात। तुम्हाला थापून किंवा पुऱ्या कोणत्या प्रकारेही तुम्ही हे करू शकता। बघा किती लुसलुशीत आणि सुंदर हे घारगे झालेले आहेत। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।